मुलांनो, बघा इयत्ता 5वी प्रकरण 12वे परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणाचा आपण मागच्या भागामध्ये अभ्यास केला होता। त्यावरच आधारित काही सराव प्रश्न आपण आजच्या भागामध्ये सोडवणार आहोत। तर बघा, सराव प्रश्नांमध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्याचे पर्याय सुद्धा दिलेले आहेत। आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि आपल्याला सांगायची आहेत की उत्तर काय असणार आहेत। आपण सराव प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, आयताच्या समोरासमोरील बाजू टिंब लांबीच्या असतात। इथे आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे। आपल्याला पहिला पर्याय दिलेला आहे असमान लांबीच्या आणि दुसरा आहे समान लांबीच्या। आता बघा, आयताच्या समोरासमोरील बाजू नक्कीच आपण समजून घेणार आहोत की आयत कसा असतो हे आपल्याला पहिले बघायचं आहे की आयत जो आहे तो असा आहे, बरोबर। मग आयताच्या समोरासमोरील बाजू, आता ही एक बाजू आहे A आणि ही B आहे, बरोबर। म्हणजे A च्या समोरची बाजू B आहे आणि C च्या समोरची बाजू D आहे, बरोबर। मग या समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या समान असतात, सारख्या असतात, म्हणून आपलं उत्तर असणार आहे मुलांना पर्याय क्रमांक 2। आपण पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे का। अगदी बरोबर, आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण। बघा, आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले रिकामी जागा दिलेली अधिक 2 गुणिले रुंदी। आता बघा, आयताची परिमिती सूत्र आपण अभ्यासलं होतं की आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे। तर नक्कीच पर्याय क्रमांक 1 आणि 2 आपल्याला दिलेले आहेत। त्यातला एक पर्याय क्रमांक कोणता तरी एक हे उत्तर योग्य असणार आहे, बरोबर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिलेला आहे लांबी आणि दुसरा पर्याय क्रमांक दिलेला आहे कर्ण। तर बघा, आयताची परिमितीचं सूत्र आठवायचंय मुलांना आणि उत्तर द्यायचंय। काय असणार आहे उत्तर? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लांबी। 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी हे आयताच्या परिमितीचं सूत्र लक्षात ठेवायचंय मुलांना। अगदी बरोबर। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूंची लांबी। बघा, चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे तर 4 गुणिले एका बाजूची लांबी आणि पुढे काय दिलेलं आहे, बाजूच्या लांबींची काय आहे। तर इथे आपण चौकटामध्ये रिकाम्या जागेमध्ये आपल्याला उत्तर लिहायचे मुलांना। पहिला पर्याय दिलेला आहे बाजू आणि दुसरा पर्याय दिलेला आहे कर्ण। काय उत्तर असणार आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच बाजू। कर्ण हे उत्तर चुकीचं आहे, बाजू हेच असणार आहे। एका बाजूची लांबी, इथे बाजूचीच लांबी येणार आहे, कर्णाची लांबी येणार नाहीये। त्यामुळे गोंधळून न जाता आपण याच्याकडे दुर्लक्ष करणार आहोत। आपल्याला उत्तर माहिती आहे की 1 हे उत्तर आहे। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। बघा, आयताची लांबी परिमिती काढायची, आपल्याला आयताची परिमिती काढायची आहे। आयताची लांबी आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर, रुंदी दिलेली आहे 7 सेंटीमीटर। तर बघा, पर्याय आपल्याला दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे 35 सेंटीमीटर आणि दुसरा पर्याय आहे 34 सेंटीमीटर। तर काय उत्तर असणार आहे? आयताच्या परिमितीचे सूत्र लक्षात घ्यायचे, लांबी गुणिले रुंदी का लांबी अधिक रुंदी। काय सूत्र आहे? बघा, आयताची परिमिती काय आहे? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी। सूत्र लक्षात ठेवायचं मुलांना, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी। आता आपण सूत्रामध्ये किमती टाकून पाहूया। बरोबर, 2 गुणिले लांबी किती आहे 10 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे 7। बघा, 10 दुने 20 अधिक 7 दुने 14। आता जर आपण 14 आणि 20 यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 34 आणि हे आपलं उत्तर बरोबर आहे। पर्यायांमध्ये उत्तर कुठे दिसतंय मुलांना? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। अशा पद्धतीने आपण सूत्रामध्ये किमती टाकून आयताची परिमिती काढलेली आहे। अगदी बरोबर उत्तर आहे आपलं। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। आयताची लांबी 12 मीटर व 9 मीटर रुंदी दिलेली आहे, तर परिमिती काढायची। परत आपल्याला सूत्रामध्ये किमती टाकायच्या मुलांना। पर्याय आपल्याला दिलेला आहे 42 मीटर आणि दुसरा पर्याय आहे 44 मीटर। तर नक्कीच आपण याचं उत्तर तुम्ही काढत असाल वहीमध्ये, नक्कीच सांगा मला काय उत्तर आहे। बघा, मी सूत्र आयताचे परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी 2 गुणिले रुंदी। ओके, हे सूत्र आहे मुलांना। आपल्याला किमती टाकायच्या आहेत। आता 2 गुणिले लांबी किती आहे 12 मीटर आणि 2 गुणिले रुंदी किती आहे 9 मीटर।
बघा आपण सूत्रामध्ये किमती टाकल्या 12 दुने 24 अधिक 9 दुने 18. आपल्याला 24 आणि 18 यांची बेरीज केल्यानंतर उत्तर मिळणार आहे मुलांना बघा 42. म्हणजेच आपलं उत्तर काय मुलांना, पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? नक्कीच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 42 मीटर हे काय असणार आहे, आयताची परिमिती आलेली आहे. समजले तुम्हाला? अगदी बरोबर 42 मीटर. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे आयताची लांबी. आता सेम त्याच पद्धतीचं गणित आहे. परिमिती काढा. आयताची लांबी 5 मीटर दिलेली आहे सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर रुंदी दिलेली आहे. तर नक्कीच 2 गुणिले 5 केल्यावर 5 दुने 10 येतात मुलांना आणि 3 दुने 6. 10 आणि 6 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळत असेल तर नक्कीच पर्याय क्रमांक 1 की 2 काय उत्तर आहे, 18 की 16? अगदी बरोबर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 16 सेंटीमीटर हे उत्तर याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. चौरसाची परिमिती काढा. चौरसाची बाजू दिलेली आहे 17. आता बघा परिमितीचं सूत्र काय होतं चौरसाच्या? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजूंची लांबी बरोबर. आता आपल्याला 4 गुणिले किती दिले आहे 17. मग 17 गुणिले 4 केल्यावर आपलं उत्तर येणार आहे मुलांना 7 चोक 28 8 ह्याचे आले 2 4 एके 4 4 आणि 2 6. म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे 68 सेंटीमीटर. पर्याय कुठे दिसतोय बघा, पहिला पर्याय की दुसरा पर्याय? पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे 68 सेंटीमीटर. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर दिलेली आहे. आपल्याला परिमिती काढायची आहे चौरसाची. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 98 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 96 सेंटीमीटर. तर त्याच पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र वापरायचं आहे आणि गणित सोडवायचंय मुलांना, उदाहरण सोडवायचंय. काय उत्तर असेल? व्हेरी गुड. सोडवायचा प्रयत्न करा. आपण पाहूया इथे आपलं उत्तर काय असणार आहे. चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर दिलेली आहे. चौरसाची परिमिती सूत्र काय रे मुलांना? अगदी बरोबर 4 गुणिले बाजूंची लांबी बरोबर. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, परिमितीचं सूत्र काय? 4 गुणिले बाजूंची लांबी. म्हणून 4 गुणिले बाजूंची लांबी किती आहे 24. बघा आपण यांचा गुणाकार करूया आणि आपलं उत्तर सोडवूया. 24 गुणिले 4 बघा 4 चोक 16 6 हाताला 1 4 दुने 8 आणि 1 9 96 आलेला आहे मुलांना उत्तर. तर 96 हे उत्तर कुठल्या पर्यायामध्ये दिसतंय तुम्हाला? अगदी बरोबर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांना. चौरसाची बाजू 3 मीटर दिलेली आहे. परिमिती काढायची आहे. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 12 मीटर आणि पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 16 मीटर. तर बघा आपण थोडक्यात पाहूया याचं उत्तर. 4 गुणिले 3 बघा 3 ही बाजूंची लांबी दिलेली आहे. सूत्र परिमितीचं सूत्र काय होतं की 4 गुणिले लांबी बाजूची लांबी म्हणजेच बाजू बरोबर. तर 4 गुणिले 4 त्रिक 12 3 केलेले तर 12 आले. 12 मीटर हे काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. तुमचंही आलं असेल तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. चौरसाची बाजू 8 मीटर दिलेली आहे. पहिला पर्याय दिलेला आहे 34 सेंटीमीटर आणि दुसरा पर्याय आहे 32 सेंटीमीटर. तर बघा 8 गुणिले 4 8 चौक 32 म्हणजेच पर्याय क्रमांक किती उत्तर असणार आहे 2. अगदी उत्तर आहे बरोबर. बघा परिमिती आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. एखाद्या क्षेत्राचे माप म्हणजे त्याचे टिंब होय. आता आपल्याला रिकाम्या जागेत काय लिहायचं मुलांना की एखाद्या क्षेत्राचे माप म्हणजे त्याचे क्षेत्रफळ आहे का पृष्ठफळ आहे ते सांगायचे. पर्याय क्रमांक 1 की 2? काय उत्तर असणार आहे? क्षेत्राचे माप म्हणजेच काय मुलांना क्षेत्रफळ. तर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अगदी बरोबर. पुढचं पाहणार आहोत. टिंब सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर आहे. आता 1 सेंटीमीटर बाजू असेल की 2 असेल? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 1. आपल्याला 2 पर्याय दिले. पहिला पर्याय क्रमांकामध्ये 2 आहे आणि दुसऱ्या पर्याय क्रमांकामध्ये 1 आहे. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आयताचे डॅश डॅश बरोबर
लांबी गुणिले रुंदी. आता आयताचे पहिला पर्याय आहे क्षेत्रफळ आणि दुसरा पर्याय आहे पृष्ठफळ. तर आपण ह्या प्रस्तुत पाठामध्ये परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं बघितलं होते सूत्र. नक्कीच क्षेत्रफळ हे उत्तर अगदी बरोबर आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ काढा. आयताची लांबी 6 सेंटीमीटर व रुंदी 4 सेंटीमीटर दिली आहे. तर क्षेत्रफळ बरोबर किती असणार आहे? तर बघा 22 चौसेमी का दुसरा उत्तर आहे 24 चौसेमी. आता क्षेत्रफळाचं सूत्र आपण बघितलं तर काय होतं? लांबी गुणिले रुंदी. बघा क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. आपण सूत्रामध्ये किमती टाकल्या मुलांनो. तर लांबी किती आहे? 6 गुणिले 4, 6 चोक 24. मग आपलं उत्तर काय आहे मुलांनो? काय आलंय? 24. नक्कीच आपलं उत्तर 24 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न होता क्षेत्रफळ काढा. आयताची लांबी दिलेली आहे 8 मीटर व रुंदी दिलेली आहे 2.5 मीटर. तर आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे. आपल्याला पर्याय पहिला दिलेला आहे 20 चौरस मीटर आणि दुसरा पर्याय आहे 25 चौरस मीटर. तर आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे मुलांनो? तर लांबी गुणिले रुंदी. बघा आपण आयताचे क्षेत्रफळ सूत्र आपण लिहून घेणार आहोत. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. रुंदी. तर बघा आपण लांबी किती आहे? 8 आणि रुंदी किती आहे? 2.5. आपण यांचा गुणाकार करायचा आहे. बघा मुलांनो, 5 8 40 0 चले 4 8 2 16 आणि 4 20. 20 आणि हा टिंब म्हणजेच उत्तर आलेलं आहे 20. मग 20 चौरस मीटर. तर चौरस मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अगदी बरोबर. बघा अगदी बरोबर. 20 हे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 16वा वहीच्या कागदाची लांबी 20 सेंटीमीटर व रुंदी 16 सेंटीमीटर आहे. तर क्षेत्रफळ काढा. आता आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच वहीचा कागद कसा असतो मुलांना? आयतासारखा असतो. तर बघा पहिला पर्याय दिलेला आहे 302 चौरस सेंटीमीटर आणि दुसरा पर्याय आहे 320 चौरस सेंटीमीटर. आपण पाहूयात काय उत्तर असणार आहे मुलांना. पहिला पर्याय की दुसरा पर्याय? लांबी गुणिले रुंदी म्हणजेच लांबी गुणिले रुंदी आपण जर केलं तर बघा मुलांनो 20 गुणिले 16 म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे. आपण सूत्रामध्ये किमती टाकलेल्या आहे. बघा 20 गुणिले 16 म्हणजेच बघा 20 गुणिले 16 जर केलं तर 16 0 16 0 16 32 म्हणजे 320 आलेलं आहे उत्तर आपलं. आणि चौसेमी. समजते मुलांना आपण कसं केलं? लांबी गुणिले रुंदी आपण क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलेलं आहे. आयताचा वहीचा कागद हा आयतासारखा असतो म्हणून आयताचे सूत्र आपण लिहिलेले आहे लांबी गुणिले रुंदी. त्यामध्ये आपण लांबी 20 टाकलेली आहे, 16 आपल्याला रुंदी दिलेली आहे. 20 गुणिले 16 आपण केल्यावर आपलं उत्तर आलेलं आहे 320 चौरस सेंटीमीटर. तर बघा आपला पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. आपण इथे जरी आपल्याला ओहो दिलेलं असेल तरी आपलं हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. बघा मुलांनो, आपण चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर दिलेली आहे म्हणून चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आपण आधी लिहिणार आहोत. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजू आपल्याला किती दिलेली आहे मुलांनो? 12 गुणिले 12. जर आपण याचा गुणाकार केला 12 गुणिले 12 तर नक्कीच 12 दुने 24 4 हातचे 2 12 एके 12 12 आणि 2 14 144 येणार आहे. तर 144 हा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. समजलाय? 144 बरोबर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. चौरसाची बाजू 7.5 मीटर दिलेली आहे तर क्षेत्रफळ काढा. सेम त्याच पद्धतीने असणार आहे. पर्याय आपल्याला दिलेला आहे. पहिला पर्याय दिलेला आहे 56.5 चौरस मीटर आणि दुसरा पर्याय आहे 56.25 चौरस मीटर. काय पर्यायाचं उत्तर असणार आहे? पहिला पर्याय की दुसरा पर्याय मुलांनो? अगदी बरोबर. आपण उत्तर सोडवून बघूया. बघा 7.7 गुणिले 7.7 कारण की बाजू गुणिले बाजू हे काय आहे? सूत्र आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं. मग बघा 7.7 गुणिले 7.7 आपण एक एक गुणाकार करून घेणार आहे. 7.7 गुणिले 5
आणि 7.7 गुणिले 7 बरोबर. 5 5 25 5 7 आले 2 7 5 35 36 37 बरोबर. 7 5 35 5 7 आले 3 7 7 49 49 50 51 बरोबर. 375 आणि 525. बघा मुलांनो आपलं उत्तर काय आलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? 56.25. नक्कीच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. आपण पाहूया, आपला गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 56.25 चौरस मीटर. यांचं चौरसाचे क्षेत्रफळ आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चौरसाची बाजू 9 सेंटीमीटर दिलेली आहे, आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. पहिला पर्याय दिलेला आहे 86 चौरस मीटर आणि दुसरा पर्याय आहे 81 चौरस मीटर. तर बघा सेम चौरसाचे सूत्र मांडून आपण गणित सोडवणार आहोत. 9 गुणिले 9 बघा, लांबी गुणिले लांबी म्हणजेच बाजू गुणिले बाजू. जर आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र पाहिलं तर 9 9 81 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर तुमचंही आलं असणार. अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आज पाहणार आहोत आपण. बघा एका चौरसाकार कागदाची बाजू 22 सेंटीमीटर दिलेली आहे, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. सेम त्याच पद्धतीने पर्याय पाहणार आहोत आपण. पहिला पर्याय आहे 484 चौरस सेंटीमीटर आणि दुसरा पर्याय आहे 488 चौरस सेंटीमीटर. आपण पाहूया काय उत्तर असणार आहे, पहिला क्रमांक की दुसरा क्रमांक पर्याय. बघा बाजू गुणिले बाजू म्हणजेच 22 गुणिले 22 बरोबर. बघा 44 4 22 जुने 44 45 46 47 48. काय उत्तर आलेलं आहे मुलांनो? 484 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर तुमचंही आलं असणार. समजलंय तुम्हाला? व्हेरी गुड. बघा अशा पद्धतीने आपण पाहिलं की आपलं हे उत्तर सुद्धा बरोबर आलेलं आहे. सराव प्रश्न, या प्रकरणावर आधारित सराव प्रश्न आज आपण सोडवलेले आहेत. नक्कीच तुम्हाला ते समजले असतील. धन्यवाद.